कालपर्यंत विठ्ठल म्हणणारे आता पवारांना हुकुमशहा म्हणतायत असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी दादा गटावर टीका केली आहे। माजी आमदार विजयराज शिंदे भीषण अपघातातून बचावले। अकोला येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। बुलढाणा मतदारसंघाचे माजी आमदार तथा भाजपाचे नेते विजयराज शिंदे यांच्या वाहनाचा थोड्या वेळापूर्वी भीषण अपघात झाला। या अपघातात विजयराज शिंदे यांच्यासह त्यांचे सहकारी जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ अकोल्यामध्ये हलविण्यात आलेले आहे। राज्यात आरोग्य व्यवस्थेवर टीकेची झोड उठत असताना मनसेनं दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे दक्षिण रायगडमधील माणगाव उपजिल्हा रुग्णालय चर्चेत आलेलं आहे। माणगाव उपजिल्हा रुग्णालयामध्ये अपेक्षित रुग्ण सुविधा मिळत नसल्याच्या मुद्द्यावर मनसे आक्रमक झालेली आहे। दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख देवेंद्र गायकवाड यांनी माणगाव उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। अपघातग्रस्त रुग्ण गरोदर महिलांना या ठिकाणी उपचार मिळत नाहीत। मशिनरी आहेत तर ऑपरेटर नाहीत, रुग्ण आहेत तर डॉक्टर नाहीत, अशी अवस्था या रुग्णालयाची झालेली आहे। त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष दिलं पाहिजे। प्रशासन याकडे लक्ष देत नाही आहे। त्यामुळे मनसे 12 ऑक्टोबर रोजी आंदोलन करणार असा इशारा देण्यात आला आहे। शिर्डी ग्रामस्थ आणि शाही संस्थांमध्ये वादाची ठिणगी पडलेली आहे। राधाकृष्ण विखे पाटील यांनी यशस्वी मध्यस्थी केल्याने शिर्डी ग्रामस्थांनी उपोषण मागे घेतलंय। लोकसभेच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सज्ज झाली आहे। राज ठाकरे यांनी 6 महिन्यापूर्वीच लोकसभा लढवणार असं जाहीर केलं होतं। या निवडणुकीसाठी राज ठाकरे जाहीर करतील तेच उमेदवार उभे राहणार आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाशिकच्या दौऱ्यावर होते। त्यांच्या स्वागतासाठी उभारण्यात आलेल्या फलकांवर आता शरद पवार नव्हे तर यशवंतराव चव्हाण यांचा फोटो लावण्यात आलाय। शरद पवार यांनी अजित पवार यांच्या गटाला आपला फोटो वापरू नये असं सुनावलं होतं। त्यानंतर आता पवारांचा फोटो वगळण्यात येतोय। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नेमका कुणाचा उमेदवार निवडणूक लढवणार हा निर्णय वरिष्ठ घेतील। आम्ही कार्यकर्त्यांनी युतीमध्ये भांडण करू नये। उदय सामंतांनी दिलेल्या ऑफरबाबत त्यांनी आपल्या घरी येऊन चर्चा करावी। आपण त्यांना योग्य उत्तर देऊ असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलंय। मंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांच्या मुलांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली असं निरीक्षण PMA कोर्टाकडून नोंदवण्यात आलेलं आहे। महेश गुरवाचा जामीन अर्ज फेटाळताना PMLA कोर्टानं हे निरीक्षण नोंदवलं। शेतकऱ्यांकडून घेतलेले पैसे फर्ममध्ये इन्व्हेस्ट केल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलेलं आहे। सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणावरील सुनावणी दरम्यान हे निरीक्षण नोंदवण्यात आलं। वाशी तालुक्यातील विजोरा गावाच्या पाठोपाठ पिंपळगाव लिंगी येथील ग्रामस्थांनी देखील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अनोखे फलक लावून शासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला आहे। वाशी तालुक्यात असलेल्या पिंपळगाव लिंगी गावाच्या वेशीवर फलक लावून सर्वपक्षीय माजी खासदार आमदार यांना विजोरा गावात बंदी असल्याचा मजकूर यात लिहिलेला आहे। सध्या सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी वाशी तालुक्यात अनेक गावे आता पुढे येऊ लागलेली आहेत। नांदेड रुग्णालय प्रकरणी विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय। नांदेड रुग्णालयाचा दोष नाही, सरकार दोषी आहे। सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय। वणीमध्ये शेतकऱ्यांनी अजित पवार यांना काळे झेंडे दाखवले। रस्त्यावर टोमॅटो आणि कांदे फेकून शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। टोमॅटो आणि कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी निषेध केला। अजित पवार कळवणकडे जात असताना वणीमध्ये शेतकऱ्यांनी त्यांना हे काळे झेंडे दाखवले। सध्या नाशिकच्या दौऱ्यावर असलेल्या अजित पवार यांनी वणी येथे जाऊन सप्तशृंगी देवीची पूजा केली। छगन भुजबळ, सुनील तटकरेही यावेळी त्यांच्यासोबत उपस्थित होते।
उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची परिस्थिती अशी का झाली आहे? राजकारणात काहीही होऊ शकते याचा विचार करायला हवा. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे अशी भाजपा कार्यकर्त्यांची इच्छा आहे, असं वक्तव्य भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय. राष्ट्रवादीच्या सुनावणी संदर्भात सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. शुक्रवारी पहिल्यांदा निवडणूक आयोगासमोर सुनावणी झाली. आधी जे आक्षेप घेण्यात आलेले ते फेटाळण्यात आले. आता मेरिट प्रमाणे सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगाने वेळोवेळी दिलेले निर्णयाचे अभ्यास करूनच निर्णय घेतले जात आहेत. गुणवत्तेच्या आधारे निकाल लागेल अशी आम्हाला अपेक्षा आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केलंय. निवडणुका जवळ येतील तेव्हा अजित पवार यांना समर्थन वाढणार आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समर्थन वाढत असल्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. सुषमा अंधारे यांनी ट्विट करून चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रत्युत्तर दिले आहे. कोविड काळामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, नाहीतर तुम्ही लिहायला आणि आम्ही वाचायला शिल्लक राहिलो नसतो, अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी टीका केली आहे. एशियाड क्रीडा स्पर्धेमध्ये प्रथमच सहभागी झालेल्या ओजसने ऐतिहासिक कामगिरी करत नागपूर आणि विदर्भासह देशाला नावलौकिक मिळवून दिला आहे. या कामगिरीबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून ओजसचे अभिनंदन केले. त्यावेळी ओजसचे वडील प्रवीण देवतळे आणि आई अर्चना देवतळे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. सुषमा अंधारे यांनी पुन्हा शालिनी ठाकरे यांच्यावर ट्विट करत टीका केलेली आहे. आपण कधीही आणि कुठेही यायला तयार आहे, असं ट्विटमध्ये सुषमा अंधारे म्हणाले आहेत. लोकांचे मृत्यू पाहून तुमच्या आतड्याला पिळी पडत नाही का, असा प्रश्न देखील सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला. नाशिकच्या मनमाडमध्ये उद्धव गटाकडून होऊ दे चर्चा उपक्रम राबविण्यात आला. जिल्हा प्रमुख गणेश धात्रक यांच्या नेतृत्वाखाली चौकाचौकात जाऊन नागरिकांशी संवाद साधत राज्य आणि केंद्र सरकारच्या फसव्या योजनांचा भांडाफोड करून सरकारच्या बोलघेवडे योजनांना बळी न पडण्याचे आवाहन करण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. वाशी तालुक्यातील विजोरा गावाच्या पाठोपाठ पिंपळगाव लिंगी येथील ग्रामस्थांनी देखील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अनोखे फलक लावून शासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केलाय. वाशी तालुक्यात असलेल्या पिंपळगाव लिंगी गावाच्या वेशीवर फलक लावून सर्वपक्षीय आजी माजी खासदार आमदार यांना विजोरा गावात बंदी असल्याचा मजकूर लिहिण्यात आलाय. सध्या सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी वाशी तालुक्यातील अनेक गावे आता पुढे येऊ लागली आहेत. सरकारने उपोषण सोडवण्यासाठी अनेक डाव टाकले, पण ठोस निर्णय होत नसल्याने त्यांच्या डावाला भुललो नाही आणि ते उलटून लावले. उपोषण सोडताना सरकारला आपण 4 दिवसात आरक्षण द्या म्हणालो. त्यांनी 1 महिना मागितला. 14 तारखेला महिना पूर्ण होत आहे, पण त्यांना आणखी 10 दिवस वाढवून दिले आहेत, असं वक्तव्य मनोज जरांगे यांनी केलं. मागच्या राष्ट्रवादीच्या पालकमंत्र्यांसारखे जर आताचे राष्ट्रवादीचे पालकमंत्री वागले तर निश्चित आम्ही त्यांना बदलल्याशिवाय राहणार नाही, असं वक्तव्य संजय गायकवाड यांनी केलंय.